हॅलो एव्हरीवन, पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर महाराष्ट्र चालू घडामोडी आपण प्रश्नसंची ही सिरीज बघत आहे आणि ते पण विठ्ठल बडे सरांच्या बुकमध्ये. जर तुमच्याजवळ ती बुक नसेल तर ही सिरीज कम्प्लिटली तुम्ही बिंदासपणे फॉलो करू शकता. निश्चितच तुम्हाला करंट अफेअरचा फायदा म्हणजे मिळणारच. कोणतीही एक्झाम असो, सरळ सेवा असो, इतर कोणतीही अपकमिंग एक्झाम असो त्यासाठी. तर चला तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये 20 ते 22 प्रश्न आपण 25 प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न करत असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये बघू आपण. बघा, सिक्वेन्सनुसार हे बुक आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे. प्रश्नसंचाच्या म्हणजे प्रत्येक पेजवर आपण 20 प्रश्न तयार करत आहोत. 20च्या प्लस म्हणून त्या पेजमधून पूर्णतः जे काही क्रक्स आहे ते सर्व तुम्हाला मिळणार. पहिला प्रश्न, राज्यात पिकांसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा AI वापर सुरू करणारे भारतातील पहिलं राज्य जे की कृत्रिम बुद्धिमत्तेचा पिकांसाठी वापर करण्यात आहे ते आपले महाराष्ट्र राज्य. दुसरा प्रश्न आहे, मध्य भारतातील पहिले हवाई दल संग्रहालय कोठे सुरू करण्यात आलेले आहे. बघा, एक तर तुम्हाला मध्य भारतातील विचारेल किंवा पहिले हवाई दल हे पण प्रश्न विचारू शकते. हे पहिले हवाई दल संग्रहालय कुठे सुरू करण्यात आले? मध्य भारत म्हणजेच काय, नागपूर. ओके. जर पुढे जर बघितलं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75व्या वाढदिवसानिमित्त महाराष्ट्रात किती नमो गार्डन विकसित करण्याची घोषणा केली आहे? तर नमो गार्डन विकसित करण्याची घोषणा केलेली आहे, पण ते किती? तर लक्षात असू द्या 394. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस 75वा आहे. लक्षात ठेवा, 394 नमो गार्डन विकसित करण्याची घोषणा केलेली आहे. पुढील प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र राज्याच्या आरोग्य विभागाने कोठे स्वतःची महाराष्ट्र विषाणू विज्ञान संस्था उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे? तर ते कुठे असणार विषाणू विज्ञान संस्था? तर ते पुणेमध्ये. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 5, महाराष्ट्र सरकारने लंडन येथील लिलावातून कोणाची तलवार खरेदी केली आहे? तर लंडनमध्ये लिलाव झाला त्या तलवारीसाठी आणि ती कोणाची तलवार आहे? तर लक्षात असू द्या, सरदार रघुजी भोसले. तर पहिलं ऑप्शन आपल्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज. आपण टिक करून जातो. महत्त्वाचं आहे की हे जे काही सिरीज आहे हे तुमच्याजवळ तुमच्या माहितीनुसार जर बघितलं, तुमच्या माहितीसाठी जर म्हटलं तर ही सिरीज ज्यांना करंट अफेअर वाचायचा कंटाळा येते तर ही सिरीज तुम्ही बिंदास्तपणे फॉलो करू शकता. यामधील प्रश्न तुम्हाला मिळणार म्हणजे मिळणार. बघा, प्रश्न क्रमांक 6, भारतात प्रथमच बायोबिट्युमिनचा वापर कोणत्या महामार्गाची बांधणी करण्यात आलेला आहे? तर महामार्गाची बांधणी करण्यासाठी बायोबिट्युमिनचा प्रथमच वापर करण्यात आला. तर ते कोणता महामार्ग आहे? तर ते महामार्ग NH44 नागपूर ते मानसर. लक्षात ठेवा, नागपूर ते मानसर NH44 साठी बायोबिट्युमिनचा वापर बांधणीसाठी करण्यात आलेला आहे. प्रश्न क्रमांक 7, सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प हे कोणत्या नदीवर आहे? बघा, सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प हे कोणत्या नदीवर आहे म्हटलं तर GS जे काय आहे हे करंट अफेअरचे रिलेटेड आहे, म्हणून GS पण आपल्याला तशा पद्धतीने विचारू शकते. तर हे आहे पैनगंगा नदीवर. लक्षात असू द्या, पैनगंगा नदीवर. दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य कोण? तर दिव्यांगासाठी स्वतंत्र विभाग स्थापन करणारे देशातील पहिले राज्य जर म्हटलं तर कोणतं असणार? तर महाराष्ट्र. लक्षात असू द्या. मराठा आरक्षण उपसमितीचे सध्याचे अध्यक्ष कोण? चर्चेतला विषय आहे आणि मराठा आरक्षण उपसमितीचे सध्याचे अध्यक्ष जर म्हटलं तर कोण? राधाकृष्ण विखे पाटील हे आपले मराठा आरक्षण उपसमिती सध्याचे अध्यक्ष आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्र सरकारने 7 ऑगस्ट हा कोणता दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केली? तर 7 ऑगस्ट हा दिवस महाराष्ट्राने शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. लक्षात असू द्या, 7 ऑगस्ट शाश्वत कृषी दिन. पुढे 11व्या क्रमांकाचा प्रश्न, MS स्वामीनाथन यांच्या कोणत्या निमित्ताने 7 ऑगस्ट हे शाश्वत कृषी दिन म्हणून साजरा केला जाणार आहे? अशा प्रकारचा प्रश्न विचारू शकते. तर MS स्वामीनाथन यांचा 7 ऑगस्ट हा त्यांचा दिन आहे, म्हणून जन्मशताब्दी म्हणून हे दिन साजरा करण्याची घोषणा केली, शाश्वत कृषी दिन. तर तुम्हाला विचारू शकते शाश्वत कृषी दिन कोणाचा जन्मतिथी निमित्ताने साजरा केला जातो? तर ते MS स्वामीनाथन. आणि MS स्वामीनाथन कोण आहे ते तुम्हाला माहिती असले पाहिजे. भारतातील हरित क्रांतीचे जनक. प्रश्न क्रमांक 12, मुंबई फिल्म सिटीच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार कोठे नवीन फिल्म सिटी उभारणार आहे? आता मुंबई जी की फिल्म सिटी आहे इथे जास्तीत जास्त बरेचसे मुद्दे काही आहे जी की नेपोटिझम तिथे चालवल्या जाते. म्हणजेच जे रिलेटिव्ह आहेत, जे हिरो असेल त्याचा रिलेटिव्हच कोणीतरी हिरो बनणार, अशा पद्धतीने नेपोटिझम म्हटलं जाते. तर ते असं या पद्धतीने चालते. त्यासाठी जरी म्हटलं तरी चालेल. पण मुंबई फिल्म सिटीच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकार कोठे नवीन फिल्म सिटी उभारणार आहे? तर इगतपुरी नाशिक येथे नवीन फिल्म सिटी उभारणार आहे.
पुढे बघा प्रश्न क्रमांक 13वा. 1 डिसेंबर हा दिवस दरवर्षी कोणता दिन म्हणून साजरा केला जातो? तर 1 डिसेंबर मराठी विश्वकोश वर्धापन दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 14वा. महाराष्ट्र सरकार कोणत्या राज्यात पुस्तकाचे गाव उभारणार आहे? बघा, महाराष्ट्रातील पहिले पुस्तकाचे गाव जर म्हटलं तर काय सांगता? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. मागचे जे की आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहे त्या पार्ट 1मध्ये आहे. तर महाराष्ट्र सरकार आता असेच पुस्तकाचे गाव इतर राज्यामध्ये उभारणार आहे. ते कोणतं राज्य आहे? तर लक्षात असू द्या, काश्मीरमध्ये उभारणार आहे. बरं, मग हे प्रश्न झाला, तर यावरून प्रश्न दुसरा कसा विचारू शकते? बघा प्रश्न क्रमांक 15वा. काश्मीरमधील कोणत्या ठिकाणी महाराष्ट्र सरकार पुस्तकाचे गाव उभारणार आहे? तर काश्मीरमधील आरागाम येथे, बांदीपूर येथे हे पुस्तकाचे गाव उभारणार आहे महाराष्ट्र सरकार. प्रश्न क्रमांक 16वा. महाराष्ट्रातील पहिली मुस्लिम महिला IAS अधिकारी कोण बनलेली आहे? बघा, मुस्लिम महिला पहिली IAS अधिकारी बनलेली आहे, ती कोण बनलेली आहे? तर अधिबा अनाम. लक्षात असू द्या, महत्त्वपूर्ण आहे. आणि हे विचारणार म्हणजे विचारणारच. सरळ सेवेला जसे की पोलीस भरती असो, तलाठी असो, हे प्रश्न येणार म्हणजे येणार. स्टार करून ठेवा. जगातील पहिल्या 200 मीटर लांबीचा बॉम्बे क्रॅश बॅरियर कोठे बसवण्यात आलेला आहे? 200 मीटर लांबीचा आहे जगातील पहिला बांबू क्रॅश बॅरियर. आता हे कुठे? वनी वरोरा महामार्गावर बसवण्यात आलेला आहे. लक्षात द्या. आता मग पुढे विचारलेला आहे प्रश्न क्रमांक 18मध्ये थोडासा फिरून जर विचारला तर वनी वरोरा महामार्गावरील बसवण्यात आलेल्या बांबू क्रॅश बॅरियरचे नाव काय? तर नाव आहे बाहुबली. लक्षात असू द्या. बघा प्रश्न क्रमांक 19वा. सहस्त्रकुंड जलविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे? याआधी आपण कोणत्या नदीवर बघितलं होतं? पैनगंगा नदीवर. आता कोणत्या जिल्ह्यात आहे? तर नांदेडमध्ये. लक्षात असू द्या. प्रश्न क्रमांक 20. नमो गार्डन विकसित करण्याची घोषणा कोणत्या तारखेला करण्यात आलेली आहे? तर नमो गार्डन भारतामध्ये किती करणार आहे? ते कोणाच्या वाढदिवसानिमित्त? 75वा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त. मग महाराष्ट्रात किती? तर 394. याच्या आधीच आपण बघितलेलं आहे. ओके. तर आता जर बघितलं तर हे नमो गार्डन विकसित करण्याची घोषणा कोणत्या तारखेला करण्यात आली? तर लक्षात असू द्या, 17 सप्टेंबर 2025. बघा, 7 ते 8 मिनिटामध्ये आपण अवघे 20 प्रश्न कवर केलेले करंट अफेअरचे. म्हणजेच तुमचा यामध्ये वेळ पण वाचेल आणि त्यासोबत तुमची रिव्हिजन पण होईल. वारंवार तुम्ही स्पीडमध्ये जर बघितलं तर 5 मिनिटामध्ये रिव्हिजन होईल. म्हणजे जेवढे काही महत्त्वाचे आपण करंट अफेअरचे क्वेश्चन आहेत, जे की प्रत्येक पेजहून आपण एक पेजहून 20 क्वेश्चन तयार केलेले आहे, ते पण वेगवेगळ्या अँगलने, ते तुम्हाला व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला कळेलच. तर व्हिडिओ जर आवडला मित्रांसोबत शेअर करा मित्रांनो. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.